एबीपी माझावर आपण बघताय माझा विठ्ठल माझी वारी। ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली आहे। काटेवाडी येथे धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलंय। ही अनोखी परंपरा बघण्यासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यानंतर पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलं। सुमारे 15 मिनिटं चालणारा हा रिंगण सोहळा बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा सणसरला असणार आहे। वारकऱ्यांची शिस्त, त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आनंदोत्सव यांचं चित्र आपल्याला बघायला मिळतं ते रिंगण सोहळ्यामध्ये। काटेवाडीमधला हा रिंगण सोहळा तुकोबा महाराजांची पालखी इथे आलेली आहे। देहूपासून आतापर्यंत म्हणजे पुण्याची बॉर्डर ओलांडून जेव्हा या पालखीनं सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तेव्हाचा हा सगळा क्षण। काठेवाडी परिसरामध्ये सुरू असणारं हे मेंढ्यांचं रिंगण, शेकडो महिलांचा हा प्रवास जो आहे तो या पालखीने केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा थकवा शीण दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न म्हणजे रिंगण सोहळा आणि त्यातूनही वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काटेवाडीमध्ये होणारं हे मेंढ्यांचं रिंगण आहे। अत्यंत उत्साह आपल्याला संबंध वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय। म्हणजे इतक्या महिलांचा प्रवास केल्यानंतर, इतका सगळा प्रवास केल्यानंतर ही ऊर्जा, ही शक्ती आणि ही शिस्त या सगळ्या वारकरी मंडळी जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हे रिंगण म्हणजे एक शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि या सगळ्या शेकडो वर्षांच्या परंपरेचं साक्षी होण्याचं भाग्य खरं तर आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, एबीपी माझा, काटेवाडी।